चाललाय आपला गोरगरिबांचा प्रचार. काय करणार, आपल्याकडे काय पैसा ग पाणी. आपण गरीब उमेदवार आहे आणि मतदारसंघातली जनता पण गरीब आहे. त्यामुळं गरीब गरीब एक होऊ, सत्ता आपण आपल्या हाती घेऊ या उक्तीप्रमाणे मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत. आता या ठिकाणी पण काय मतदार आहेत, आपण त्यांना भेटायच्या उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे. आता सकाळपासून आज डपळापूर, मिरवाड, जिरग्याळ, शेळकेवाडी, शिंगणापूर, कुडनूर, त्यानंतर परत एकदा डपळापूर, बाज, बेळंकी, अंकल्यामध्ये आमच्या चंदनशिवे साहेबांना भेटलो. त्यानंतर आता डोरलीमध्ये काही कार्यकर्त्यांशी भेटलो. आता हिवऱ्याला चाललो आहे. हिवऱ्यामध्ये पण माझे जे चळवळीतले जुने सहकारी होते त्यांना फोन केला, त्यांच्याशी बोललो आणि योग्य तो मार्ग काढू असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. प्रचाराची ही पहिली फेरी आहे, त्यामुळं पहिल्या फेरीत आपण काय करू शकतो, फक्त मतदारांच्या गाठीभेटी घेऊ शकतो. आणि त्या अगोदरही इथले जे कारभार आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून जे माझे चळवळीमधले सहकारी आहेत त्यांना भेटणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे, किंबहुना ती माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या समेत ते देखील खांद्याला खांदा लावून लढत आहेत, खडकाला धडका मारत आहेत. चळवळीसाठी जीवाचं नाव शिवा ठेवून हे सगळे कार्यकर्ते लढत आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं माझं जे बळ आहे ते त्यांच्यामध्ये आहे आणि ते जर सगळे एकत्रित आले तर मला मदत करणार आहेत आणि त्यामुळे त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आणि हे कार्यकर्तेच मला हजारो हत्तींचं बळ देऊन जाणार आहेत. आपल्याला साहेब माहीत आहे की डपळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी जाहीर झाला आहे. आणि माझ्या मिसेस ज्या आहेत ॲडव्होकेट सौ राजश्री पांढरे, या MA LLB LLM आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत. ज्यावेळेस त्यांची उमेदवारी मी जाहीर केली तेव्हापासून आज तागायत तुम्हाला सांगतो, दररोज शेकड्यानं फोन येत आहेत. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी मला भेटण्यासाठी येत आहेत. त्याचबरोबर जे डपळापूर जिल्हा परिषद गटातले विविध पक्षाचे जे नेते आहेत ते देखील मला फोन करून या ठिकाणी सपोर्ट करत आहेत, पाठिंबा दर्शवत आहेत. आणि अनेक त्यामध्ये सरपंच आहेत, सोसायटीचे चेअरमन आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, सोसायटीचे सदस्य आहेत आणि विशेष म्हणजे आजी माजी पंचायत समिती सदस्य देखील आहेत. ते देखील मला या ठिकाणी पाठिंबा दर्शवत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की या भागाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीनं मांडायला पाहिजे होता तो प्रश्न त्या ठिकाणी मांडला गेला नाही. मी तर म्हणेन अशा अनेक आणि असंख्य प्रश्न आहेत, ते प्रश्न सभागृहामध्ये मांडले गेले नाहीत आणि त्यामुळं हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्यासारख्या